हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन। आज आपण 22 सप्टेंबर 2021चा द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून। पहिल्यांदा आपल्या लेक्चरचं स्वरूप सांगतो, पहिल्यांदा आपण न्यूज डिस्कस करतो आणि त्यानंतर जे काही महत्त्वाचे एडिटोरियल्स असतात ते आपण डिटेलमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो। चला तर मग स्टार्ट करूया। 22 सप्टेंबर 2021चा द हिंदू आपल्याला काय सांगतोय बघू। पहिल्या न्यूज पासून डिस्कस करण्यास सुरुवात करू। सो लेट स्टार्ट। पुढची न्यूज आहे ते आपले एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर जे आहेत जयशंकर, एस जयशंकर यांची जी विजिट विशेष करून लंडनला यूकेला झाली त्याच्या संदर्भातली ही न्यूज आहे। तिथे विशेष करून क्वारंटाईन रूल्स जे आहेत, आता वेगवेगळे यूकेचे पॅसेंजर, यूकेचे काही लोक इंडियामध्ये प्रवास करत असतात, ट्रॅव्हलर्स म्हणून पर्यटक म्हणून येत असतात, त्याचबरोबर इंडियातली यूकेमध्ये किंवा इतर कंट्रीमध्ये विशेष करून पर्यटक म्हणून जात असतात किंवा इतर कारणांनुसार जात असतात। मग इथं बोललं गेलं यूके विषय विशेष करून, आणि यूकेमध्ये जे क्वारंटाईन रूल्स आहेत त्यानुसारच इंडियासुद्धा यूकेच्या बाबतीत रूल राबवेल असं सुद्धा त्याच्यातून विशेष करून निष्कर्ष काढला गेलेला आपल्याला पाहाव्यास मिळाला होता। आणि यांची भेट झाल्यानंतर लगेच हर्षवर्धन श्रिंगला जे आहेत फॉरेन सेक्रेटरी आपले, त्यांची लगेच कमेंट त्याच्यावरती आलेली एका तासामध्येच आपल्याला पाहाव्यास मिळाली। आणि त्यांनीच हे बोलले की जशा पद्धतीने यूके नियम राबवेल पॅसेंजरसाठी विशेष करून इथून यूकेमध्ये जाणाऱ्या, तशाच पद्धतीने इंडियासुद्धा भविष्यामध्ये तशा प्रकारची नियम यूकेच्या बाबतीत राबविल, म्हणजे आमचं रेसिप्रोकल स्टेप्स असतील यूकेच्या बाबतीत असं त्यांनी सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते। याचाच अर्थ जर यूके चांगल्या पद्धतीनं कोऑपरेट करून वागत असेल तर इंडियासुद्धा यूकेसोबत कोऑपरेट करून तशा पद्धतीनं म्युच्युअली अंडरस्टँडिंगनं वागण्याचा प्रयत्न करेल असं सुद्धा इनडायरेक्टली त्यांना सांगायचं असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते। आणि विशेष करून कोविड-19मुळं क्वारंटाईन पॉलिसी वगैरे त्याच्याकडे खूप स्ट्रिक्टली लक्ष द्यावं लागत आहे प्रत्येक कंट्रीला, आणि त्याच्यामुळं विदेशातून येणारे जे पॅसेंजर्स आहेत त्यांचे क्वारंटाईनचे रूल वेगवेगळ्या कंट्रीचे वेगवेगळे असलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात। आणि त्याच रूलबद्दल यूकेच्या विशेष करून या न्यूजमध्ये सांगितलं आपल्याला पाहाव्यास मिळते। बाकी या न्यूजमध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही आहे। मग पहिला की पॉईंट आपल्याला याच्यातून काय घ्यायचा, तर यूके, युनायटेड किंगडम आणि इंडियाचं रिलेशनशिप कशा पद्धतीचं आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे। हा पहिला की पॉईंट आहे। दुसरा की पॉईंट आपण काय घेऊ शकतोय, तर युनायटेड किंगडमचं लोकेशन इंडियापासून कुठं आहे हे मॅपच्या आधारे आपण बघून ठेवणं गरजेचं आहे। मग ते लोकेशन जे आहे ते आत्ता इथंच आपण बघण्याचा प्रयत्न करूयात। हे दोनच की पॉईंट या न्यूजमधून विशेष करून आपल्याला मिळत आहेत। मग आता आपण यूकेचं लोकेशन बघूया इंटरनेटच्या माध्यमातून, गुगल मॅपच्या माध्यमातून। इथं आपण या मॅपच्या माध्यमातून युनायटेड किंगडमचं लोकेशन पाहू शकतो। इकडं आयर्लंड असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते। आणि त्याचबरोबर वरती जर आपण या ठिकाणी बघितलं तर इथं फॅरो आयलंड असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते, जे बेट आहे ते तिथं वसलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं। हा या ठिकाणी नॉर्थ सी पाहाव्यास मिळतोय, इकडे लॅब्राडोर सी आपल्याला पाहाव्यास मिळतोय। त्यानंतर झूम आउट करून जर आपण हे बघितलं तर इंडियापासून याचं लोकेशन कशा पद्धतीने हे आपल्याला समजू शकेल। ते लोकेशन विशेष करून इथं तुम्ही बघू शकताय। त्याच्यामध्ये या ठिकाणी आपल्याला इंडिया पाहाव्यास मिळतोय आणि इंडियापासून या ठिकाणी आपण गेलो तर आपल्याला इथं युनायटेड किंगडम पाहाव्यास मिळतं। इकडं नॉर्वेजियन सी आहे, इकडं लॅब्राडोर सी तुम्हाला सांगितलं, इकडं नॉर्थ अटलांटिक ओशन आहे, इकडे युनायटेड स्टेट पाहाव्यास मिळतं, मेक्सिको आहे आणि इकडं कॅनडा आहे। या कंट्री पाहाव्यास मिळतात। त्यानंतर युनायटेड किंगडमच्या जवळच्या कंट्री बघितलं तर त्याच्यामध्ये नॉर्वे आहे, स्वीडन आहे, इकडं फिनलंड आहे, इकडं डेन्मार्क आहे, आयर्लंड तर सांगितलं तुम्हाला, इकडं फ्रान्स आहे, इथं जर्मनी आहे, इकडं पोलंड आहे, आणि याच युरोपियन कंट्री आणखी काही इथं वसलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात। समजते तुम्हाला। आणि हा जो एरिया आहे तो मेडिटेरेनियन सीचा एरिया आहे, हा ब्लॅक सीचा एरिया आहे, हा जो आहे तो कॅस्पियन सी आहे, इकडं आहे तो हा एरिया आहे तो गुल्फ ऑफ ओमानचा आहे, हा रेड सी आहे, मे बी गुल्फ ऑफ ॲडन इथं असलेला पाहाव्यास मिळतो, हा रेड सी आहे, आणि हा जो आहे तो पर्शियन गुल्फ आहे। मी चुकून तुम्हाला हा रेड सी सांगितला, रेड सी हा आहे आणि पर्शियन गुल्फ हा आहे। समजते तुम्हाला। हे आपण प्रयत्न केला युनायटेड किंगडमचं इंडियापासूनचं लोकेशन बघण्याचा आणि एकंदरीतच मॅपवरती लोकेशन कशा पद्धतीने आणि त्याच्या शेजारचे महत्त्वाचे ठिकाणं कोणकोणते आहेत ते आपण त्याच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न केला।
पुढची न्यूज आहे ती गव्हर्नमेंट विशेष करून डिफेन्स मिनिस्ट्रीनं सुप्रीम कोर्टाला इन्फॉर्म केलं आहे की 2022च्या नोटिफिकेशनमध्ये मेचे 2022ची नोटिफिकेशन असेल त्याच्यामध्ये NDA सर्व्हिस जी नॅशनल डिफेन्स अकॅडमी आहे त्याच्यामध्ये महिलांना सुद्धा स्थान असणारे नोटिफिकेशन काढण्यात येईल, म्हणजे त्याच्याशी संदर्भात फायनल प्रोसिजर कंप्लीट होईल असं मिनिस्टर ऑफ डिफेन्सनं कोर्टामध्ये ॲफिडेविट जे दाखल केलं होतं त्याच्यामध्ये सादर केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते, त्याच्यामध्ये इन्फॉर्म केलं आपल्याला पाहाव्यास मिळते. ते सांगणारी खरं तर न्यूज आता NDAमध्ये इथून पुढं महिलासुद्धा कार्य करत असताना आपल्याला पाहाव्यास मिळतील. मग आता याच्यातून की पॉईंट काय दिला आहे तर UPSCच्या अंतर्गत एक्झाम कंडक्ट केली जाते विशेष करून नॅशनल डिफेन्स सर्व्हिसची. मग त्या UPSC विषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. विशेष करून ही कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे की स्टॅच्युटरी बॉडी आहे, कशा प्रकारची ही बॉडी आहे UPSC जी स्थापन झाली त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. पॉलिटी जर तुम्ही बघितलं असेल तर पॉलिटीमध्ये आपल्याला कॉन्स्टिट्युशनल बॉडी कोणकोणत्या असतात त्याच्याविषयी टॉपिक आहे आणि त्याच्यामध्ये UPSC सुद्धा उल्लेख आहे, त्यामुळे तिथं तुम्हाला सर्व काही इन्फॉर्मेशन मिळून जाईल. हा पहिला की पॉईंट आहे. आणि दुसरा की पॉईंट मग आत्तापर्यंत NDAमध्ये महिलांचं स्थान काय होतं, महिला नियुक्त केल्या जात होत्या का नव्हत्या केल्या जात याची एक खात्री करणारी इन्फॉर्मेशन तुम्ही बघून ठेवायला पाहिजे. हे 2 की पॉईंट आपण या न्यूजमधून घेऊ शकतोय. पुढची न्यूज आहे ते ॲग्रिकल्चरल मिनिस्ट्रीशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि यावेळेस खरीप हंगामात जे भाताचं उत्पादन झालेलं आहे ते आत्तापर्यंत सगळ्यात जास्त हाय झालेलं आहे असं ॲग्रिकल्चरल मिनिस्ट्रीने सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि भात जो घेतला जातो तो खरीप हंगामात घेतला जातो. आता खरीप हंगाम, खरीप सीझन काय आहे, रब्बी सीझन काय आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. आणि भाताचं जे उत्पादन झालं आहे ते यावेळेस 15 करोड टन एवढं झालेलं आहे असं मिनिस्ट्रीकडून संबंधित मिनिस्ट्रीकडून सांगण्यात आलेलं आपल्याला या न्यूजमध्ये पाहाव्यास मिळतं. मग त्याच्यामध्ये ऑइल सीड्सचं सुद्धा उत्पादन जे आहे ते यावेळेस गेल्या वेळेसपेक्षा किंवा इतर वेळेसपेक्षा जास्त झालेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. मग याच्यातून की पॉईंट आपल्याला पहिला तर खरीप हंगामाचा उल्लेख आलाय, खरीप सीझनचा उल्लेख आलाय. मग खरीप सीझन काय असतोय, रब्बी सीझन काय असतोय, त्याचा कालावधी नेमका काय आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे जॉग्राफीच्या दृष्टीतून सुद्धा. विशेष करून ॲग्रिकल्चरच्या दृष्टीतून वेगवेगळे पिकं या हंगामात वेगवेगळे घेतले जातात, म्हणून या हंगामाविषयी तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. खरीप हंगामात नेमके कोणकोणती पिकं घेतली जातात, रब्बी हंगामात नेमके कोणकोणती पिकं घेतली जातात, मग खरीप हंगाम कोणता आहे त्याचा कालावधी काय आहे, रब्बी हंगामाचा कालावधी काय, रब्बी सीझनचा कालावधी नेमका काय, हे सर्व डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. हा पहिला की पॉईंट आहे. दुसरा की पॉईंट इथं पॅडीचं उत्पादन आलं आहे. मग आता खरीप हंगामामध्ये इतर पिकं काय घ्यायचे ते तर आपल्याला बघायचं आहे. त्याचबरोबर ऑइल सीडचा उल्लेख आला इथं. मग आता तेलबियांचं उत्पादन भारतामध्ये मुख्य करून कोणकोणत्या महत्त्वाच्या तेलबियांचं उत्पादन जास्त केलं जातं याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. समजते, त्याचा सीझन कोणता आहे ही सुद्धा इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. हे 2 की पॉईंट आपण या न्यूजमधून घेऊ शकतोय. पुढची महत्त्वाची न्यूज बघूया. परंतु तिसरा आणखी की पॉईंट क्रिएट होईलच. तिसरा माझ्या मते की पॉईंट हा आहे की भारतामध्ये आणि जगामध्ये कोणकोणत्या देशामध्ये कोणकोणती पिकं घेतली जातात महत्त्वाचे करून ते आपल्याला माहिती असणं कुठेतरी गरजेचं आहे. बाबा गव्हाचं उत्पादन करणारा जगाच्या नकाशावरचा पार्ट कोणता आहे त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. किंवा एखाद्या स्पेसिफिक पीक ज्या ठिकाणामध्ये घेतलं जातं अशा प्रकारची ठिकाणं आपल्याला माहिती पाहिजे. तशा प्रकारचा जो ॲग्रिकल्चरल मॅप आहे ना तो आपण बघून ठेवायला पाहिजे. त्याचबरोबर इंडियामध्ये कोणकोणत्या क्षेत्रामध्ये कोणकोणती उत्पादनं घेतली जातात. आता फॉर एक्झाम्पल आसामचा उल्लेख केला तर लगेच तुम्हाला चहा आठवायला पाहिजे. तिथं चहाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात केलं जातं. मग अशा प्रकारची वेगवेगळ्या इंडियातल्या भागाची वेगवेगळी एक खूबी आहे, वेगवेगळं वैशिष्ट्य आहे. तिथं वेगवेगळी पिकं घेतली जातात. मग त्या भागांचं वैशिष्ट्य त्या पिकांचं काय आहे, तिथं ते पिकं का घेतले जातात आणि विशेष करून कोणत्या भागामध्ये कोणती पिकं घेतली जातात याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. समजते, त्या दृष्टीनं सुद्धा तिसरा की पॉईंट आपल्याला तो सुद्धा क्रिएट होऊ शकते. त्या दृष्टीनं आपण अभ्यास करून ठेवणं गरजेचं होऊन बसतं. एवढंच इम्पॉर्टंट या न्यूजमधून आपण घेऊ शकतोय. पुढची महत्त्वाची न्यूज कोणती ते बघूयात. पुढची न्यूज आहे एज्युकेशन मिनिस्ट्रीशी रिलेटेड न्यूज असलेली पाहाव्यास मिळते. आणि त्याच्यामध्ये नवीन 12 मेंबरची स्टिअरिंग कमिटी नेमण्यात आलेली आहे आणि त्या कमिटीचे हेड म्हणून के कस्तुरीरंगन यांची नियुक्ती केलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. मग आता ही कमिटी जी आहे ती कस्तुरीरंगन कमिटी म्हणून ओळखली जाईल, यात काही दुमत असण्याचं कारण नाही.
परंतु विशेष करून नवीन एज्युकेशनल पॉलिसी जी आलेली आहे ना त्याच्यानुसार या कमिटीची स्थापना केली आहे। विशेष करून स्कूल लेवलचा सिलेबस काय असावा, आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये कशा पद्धतीचा सिलेबस असायला पाहिजे जेणेकरून विद्यार्थी एक चांगल्या क्वालिटीचा विद्यार्थी आपल्याला घडवता येईल, याच्यावरती कार्य करण्याचं जे टास्क आहे ते या कमिटीला दिलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते। आता याच्या अगोदर एक कस्तुरीरंगन कमिटी होती, त्याच्याविषयी सुद्धा तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे, समजते। आणि हे जे के कस्तुरीरंगन आहेत ते इस्रोचे चेअरमन, फॉर्मर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन चेअरमन आहेत, म्हणजे इस्रोचे फॉर्मर माजी चेअरमन असलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात। आणि त्यांची नियुक्ती या टास्कसाठी चेअरमनशिप म्हणून या मेंबरचे चेअरमन, या कमिटीचे चेअरमन म्हणून केलेले आपल्याला पाहाव्यास मिळते। त्याच्याच रिलेटेड ही न्यूज आहे। मग आता याच्यामध्ये की पॉईंट आपल्याला काय घ्यायचं तर न्यू एज्युकेशनल पॉलिसी जी आहे आपली 2020ची त्याच्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे, हा पहिला की पॉईंट आपला होऊ शकतो। दुसरा की पॉईंट इस्रोचा उल्लेख आला, मग इस्रोविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे। आणि तिसरा की पॉईंट आपला हा होऊ शकतोय की याच्या अगोदर कस्तुरीरंगन कमिटी एक होती, त्यांनी ती कशाशी रिलेटेड अपॉइंट केलेली होती आणि त्यांनी रिकमेंडेशन काय काय दिल्या होत्या याची डिटेल इन्फॉर्मेशन तिथून घ्यायला पाहिजे। ते कस्तुरीरंगन जे होते ते हेच कस्तुरीरंगन होते का दुसरे कोणी होते याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे। हे 3 की पॉईंट आपण या न्यूजमधून घेऊ शकतोय। एवढंच इम्पॉर्टंट या न्यूजमध्ये आहे। इथं आपल्याला इस्रोबद्दलची छोटीशी इन्फॉर्मेशन विकिपीडियावरती पाहाव्यास मिळते। मग त्याच्यामध्ये स्पेस रिसर्चसाठी खरं तर इस्रोची स्थापना केलेली आहे, म्हणून तर त्याला म्हटलं गेलं आहे की इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, समजते तुम्हाला। त्याचे फाउंडर कोण आहेत तर विक्रम साराभाई आहेत। विक्रम साराभाई यांनी इस्रोची स्थापना केली। 15 ऑगस्ट 1969 रोजी इस्रोची स्थापना झालेली पाहाव्यास मिळते। हेडक्वार्टर त्याचं बेंगलुरूमध्ये आहे। ॲडमिनिस्ट्रेटर कोण आहेत, ॲडमिनिस्ट्रेटर आणि डायरेक्टर के-सिवन हे असलेले आपल्याला पाहाव्यास मिळते। त्यानंतर सबसिडरी याच्या ऑर्गनायझेशन अजून कोणते तर विक्रम साराभाई स्पेस सेंटर हे सबसिडरी एक याची ऑर्गनायझेशन पाहाव्यास मिळते। आणि पेरेंट ऑर्गनायझेशन डिपार्टमेंट ऑफ स्पेस ही पेरेंट ऑर्गनायझेशन असलेले आपल्याला पाहाव्यास मिळते। ही छोटीशी इन्फॉर्मेशन आपण विकिपीडियाच्या माध्यमातून इस्रोविषयी बघण्याचा प्रयत्न केला। पुढची न्यूज आहे USA प्रेसिडेंट जो बायडन यांच्याशी रिलेटेड। आणि युनायटेड नेशन्स काउन्सिल्समध्ये बोलत असताना त्यांनी हे सांगितलं की आम्हाला शीत युद्ध करायचं नाही, आम्हाला डिप्लोमसी आम्ही जी करतोय देशाच्या विकासासाठी ती काफी आहे। विशेष करून हे ज्या वेळेस US बोलेल ना त्यावेळेस पहिला निशाणा यांचा चायना असतो, त्यामुळे आत्तासुद्धा त्यांनी चायनावरती निशाणा साधलेला आपल्याला पाहाव्यास मिळतोय की कोणत्याही प्रकारचं आमचं शीतयुद्ध कोल्ड वॉर कोणत्याही कंट्रीसोबत आम्हाला करायचं नाही आहे, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं। आणि याचं टार्गेट चायनात असलेलं आपल्याला माहिती असणं विशेष नाही आहे काय, कारण चायनाला उद्देशूनच यांच्या बऱ्याच पॉलिसीज असतात। आणि चायनामध्ये आणि USA वारंवार शीतयुद्धासारखी परिस्थिती असते, शाब्दिक युद्ध त्यांच्यात वारंवार होत असतं, हे आपल्याला काही नवीन नाही आहे। मग याच्यामधून की पॉईंट आपल्याला घ्यायचा युनायटेड नेशन्स विषयी इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे। त्याचबरोबर युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल जास्त दिवस न्यूजमध्ये होतं, युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल विषयी सुद्धा इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे। तर युनायटेड नेशन्स विषयी अनेक वेळा मी बोललो, युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल विषयी अनेक वेळा आपण बोललो। आता मी विकिपीडियाच्या माध्यमातून तुम्हाला ही इन्फॉर्मेशन लगेच दाखवू शकतो, पण मी मुद्दाम दाखवत नाही आहे। जर अगोदरचे लेक्चर तुम्ही बघितलं असेल, नोट्स काढले असेल तर त्याची रिव्हिजन करा, नसेल तर तुम्ही स्वतः इंटरनेटवरून जाऊन याची इन्फॉर्मेशन काढण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुमच्या लॉंग टर्म ते लक्षात राहण्यासाठी मदत होईल। आणि तिसरा की पॉईंट आपण घेऊ शकतो की इंडियाचे चायनासोबत कशा पद्धतीचे संबंध आहेत, त्याचबरोबर USA सोबत कशा पद्धतीचे संबंध आहेत याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे। समजते तुम्हाला? एवढे की पॉईंट आपण या न्यूजच्या माध्यमातून घेऊ शकतोय। इथं आपल्या महत्त्वाच्या न्यूज समाप्त होत आहेत। आता आपण महत्त्वाचे जे काही एडिटोरियल्स आजचे आहेत ना ते एडिटोरियल्स बघण्यास सुरुवात करूया। सो लेट स्टार्ट। आपलं जे पहिलं महत्त्वाचं एडिटोरियल आपण म्हणू शकतोय ते हे पहिलं आपलं महत्त्वाचं एडिटोरियल असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते। आणि विशेष करून ॲग्रिकल्चरल प्रोडक्ट जे आपले आहेत ते आपण कशा पद्धतीनं एक्सपोर्ट करू शकतोय असं या आर्टिकलमध्ये सांगितलं आपल्याला पाहाव्यास मिळते। म्हणजे आपण ॲग्रिकल्चरल सेक्टरमध्ये जे प्रोसेसिंग सेक्टर आहे आपलं फूड प्रोसेसिंग सेक्टर, त्याच्यामुळं आपण त्या सेक्टरमध्ये आपल्या एवढी ताकद आहे की आपल्याला
ते सेक्टर ग्लोबल लीडर त्या ॲग्रिकल्चरल प्रोड्यूसमध्ये बनवू शकतं, असं या आर्टिकलमध्ये एक वेगळा भाग आपल्याला सांगितलेला पाहाव्यास मिळते. त्याच्यामध्ये आपल्याला जो आपलं ॲग्रिकल्चरल फूड प्रोसेसिंग सेक्टर आहे ते आपल्याला ग्लोबल लीडर त्या ॲग्रिकल्चरल प्रोडक्ट एक्सपोर्ट्समध्ये बनवू शकते. परंतु मग आपल्याला त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने कार्य करणं गरजेचं आहे. फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री कशा पद्धतीने आपण डेव्हलप करू शकतो याच्यावरती आपल्याला फोकस करणं गरजेचं आहे. आणि त्याच दृष्टीतून आता काय केलं आपण तर $60 बिलियन चं टार्गेट आपण एक्सपोर्टचं 2022 पर्यंत म्हणजे 2022 पर्यंत ठेवलेलं आहे. आणि हे मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री या मिनिस्ट्रीकडून जाहीर करण्यात आलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं. मग ते याची इन्फॉर्मेशन जर लाईन टू लाईन बघायची झाली ना तर इंडिया एक्सपोर्ट्स अर्निंग will increase by focusing more on value added processed food products rather than primary processed agricultural commodities. म्हणजे याच्यामध्ये हे सांगितलेलं आहे म्हणजे एकंदरीत आपल्याला सेकंडरी सेक्टरवरती जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. प्रायमरी प्रोसेस्ड ॲग्रिकल्चरल कमॉडिटीज वरती लक्ष देण्यापेक्षा सेकंडरी प्रोसेस्ड फूड प्रोडक्ट्सवरती आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पुढे काय सांगितले फ्रॉम 2015-16 टू 2019-20 द व्हॅल्यू ऑफ ॲग्रिकल्चरल अँड प्रोसेस्ड फूड इन्क्रीज्ड सिग्निफिकंटली फ्रॉम $17.8 बिलियन टू $20.65 बिलियन. प्रोसेस्ड फूड सेक्टरमध्ये आपल्याला 2015-16चा कंपॅरिझन 2019-20 केलं तर त्याच्यामध्ये $17.8 बिलियन वरून आपण $20.65 बिलियन वरती आलेला आहोत असं यांनी सांगितलेलं पाहाव्यास मिळते. पुढे काय सांगितलं तर इंडियन ॲग्रिकल्चरल इकॉनॉमी इज शिफ्टिंग फ्रॉम प्रायमरी टू सेकंडरी ॲग्रिकल्चरल वेअर द फोकस इज मोर ऑन डेव्हलपिंग व्हेरियस प्रोसेस्ड फूड्स. म्हणजे आपण प्रायमरी सेक्टरवरून सेकंडरी सेक्टरवर खूप मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रित करतोय. प्रायमरी सेक्टर काय आहे तर शेतीमाल उत्पादित करणं बरोबर आहे, परंतु त्या मालावरती प्रोसेस करून तो प्रोडक्ट जास्त व्हॅल्यू ॲडेड करून विकणं त्याला आपण सेकंडरी सेक्टर म्हणू शकतो. समजते. आता फूड प्रोसेस्ड जे प्रायमरी सेक्टर आहे त्या फॉर एक्झाम्पल तुम्हाला याचे एक्झाम्पल देऊन सांगतो. एखाद्या शेतीमध्ये शेती क्षेत्रामध्ये टोमॅटोचं उत्पादन घेतलं बरोबर आहे आणि हे जो टोमॅटो आहे शेतीमधून उत्पादित झालेला टोमॅटो आहे तो आहे आपला प्रायमरी फूड आहे. तो प्राथमिक स्वरूपातलं पीक घेतले आपण, प्राथमिक स्वरूपातलं उत्पादन घेतले, परंतु त्या टोमॅटोवरती प्रोसेस करून टोमॅटोपासून अनेक पदार्थ आपण बनवले आणि ते बाजारात विकायला सुरुवात केली. त्याचबरोबर इतर कंट्रींना ते एक्सपोर्ट करायला सुरुवात केली. परंतु ते जे प्रोडक्ट आहेत फॉर एक्झाम्पल त्या टोमॅटोपासून आपण कॅचअप बनवलं, टोमॅटो कॅचअप असतं ते, आणि ते इतर कंट्रींना आपण एक्सपोर्ट करायला सुरुवात केलं, आपल्या बाजारात ते विकायला आपण सुरुवात केलं जे की आता पण आपण विकतोय. परंतु हे जर टोमॅटो कॅचअप असेल आपण स्वतः डेव्हलप करत असेल तर टोमॅटोला आपण म्हणतोय प्रायमरी फूड आणि जो कॅचअप बनवले त्याला आपण प्रोसेस्ड फूड म्हणतोय. प्रोसेस्ड फूड आहे ते अन्नच आहे पण प्रोसेस केलेलं आहे. समजते. प्रोसेस केल्यामुळे काय झालं तर त्याच्यामधून आपल्याला इन्कम जनरेट व्हायला सुरुवात झाली. परंतु जर समजा आपण फक्त टोमॅटोचं उत्पादन करत राहिलो तर काय होईल तर इतर देश आपल्याकडून टोमॅटो कमी किमतीत खरेदी करतील, त्याच्यावरती प्रोसेस करतील आणि तोच माल आपल्याला आणि इतर कंट्रींना विकतील आणि त्याच्यामुळे काय होणार आहे तर त्याच्यामुळे आपल्याला जो जास्त बेनिफिट व्हायला पाहिजे होता तो बेनिफिट न होता आपण काय करतोय उलट आपला देशाचा खर्च वाढवतोय. म्हणजे आपण स्वावलंबीकडून परावलंबी होण्याकडे वाटचाल करतोय असं कुठंतरी आपल्याला त्याच्यातून जाणवतं. मग ते जे परावलंबित्व आपलं आहे ते आपण कमी करून स्वावलंबी कशा पद्धतीने होऊ शकतो आणि आपली इकॉनॉमी कशा पद्धतीने सुधारू शकतो हे करण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल तर आपल्याला प्राथमिक जे फूड आहे त्याच्यावर आपल्या देशामध्येच प्रोसेस कशा पद्धतीने आपण करू शकतो आणि सेकंडरी प्रोडक्ट त्याच्यामधून निर्माण करू शकतो आणि आपली पण गरज भागवणे आणि इतर देशांना पण ते निर्यात करू शकतो कशा पद्धतीने ह्याच्यावरती आपल्याला फोकस करायला पाहिजे असं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलाय. आता त्याच्यामुळे काय होईल एक तर आपली जी गरज आहे ते कमी किमतीत भागल बरोबर आहे कारण आपणच ते प्रोसेस करून डेव्हलप केलेलं प्रोडक्ट आहे त्यामुळे आपल्याला आयात करायची गरज नाही. त्याचबरोबर इतर देशांना ते प्रोडक्ट आपण निर्यात करू शकतो. म्हणजेच काय झालं तर आपलं निर्यातीचं प्रमाण जे आहे ते वाढलं. म्हणजेच निर्यात वाढली म्हणजे इतर देशांमधून मिळणारा आपल्याला इन्कम जो आहे तो वाढला आणि ते कशामुळे होणार आहे तर फूड प्रोसेसिंग सेक्टरमुळे होणार आहे असं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा
कुठेतरी प्रयत्न केलेला आपल्याला पाहाव्यास मिळतोय. पुढे काय सांगितलं, द इंडियन फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री प्रॉमिसेस हाय इकॉनॉमिक ग्रोथ अँड मेक्स गुड प्रॉफिट्स. म्हणजे जे इंडियन फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री आहे त्याच्यामध्ये जर आपण डेव्हलप केली तर ती आपल्या इकॉनॉमीमध्ये 100% ग्रोथ करू शकतं. त्याचबरोबर अनेक क्षेत्रातून आपल्याला जो प्रॉफिट येणार आहे तो प्रॉफिटसुद्धा वाढवून देऊ शकतं असं या आर्टिकलमध्ये सांगितलं आहे. पुढे सांगितलं, इंडियाज ॲग्रिकल्चरल एक्सपोर्ट बास्केट इज चेंजिंग फ्रॉम ट्रॅडिशनल कमॉडिटीज टू नॉन ट्रॅडिशनल प्रोसेस्ड फूड्स. म्हणजे आतापर्यंत आपण जास्त ॲग्रिकल्चरल उत्पादनं सेक्टर ॲग्रिकल्चरमध्ये जी उत्पादनं आपण प्रोड्यूस करत होतो, उत्पादित जे अन्न करत होतो ते आपण एक्सपोर्ट करत होतो, हे आपली पारंपरिक पद्धत झाली. परंतु ती पारंपरिक पद्धत कालांतराने आता बदलताना पाहाव्यास मिळते. आपण त्याच प्रोडक्टवरती प्रोसेस करून आणखी जास्त किमतीनं आपली स्वतःची पण गरज भागवतोय आणि आणखी जास्त किमतीनं आपण इतर देशांना पण ते निर्यात करतो. त्यामुळे आपल्याला निर्यात पण वाढते, त्यामुळे इकॉनॉमी आपली सुधारते. त्याचबरोबर आपले जे आयात होते ती आपली आयात कमी होते. म्हणजे दुसऱ्या देशांकडून आपल्याला प्रोडक्ट जे घ्यायला लागत होते ते आता घ्यायला लागत नाहीत किंवा त्याच्यामध्ये कमतरता झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते, जी की आपल्यासाठी अर्थव्यवस्थेसाठी खूप चांगली गोष्ट आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला पुन्हा एकदा तेच देऊन सांगतो की आपण अगोदर टोमॅटो भारतात उत्पादन करत होतो, परंतु टोमॅटो कॅचअप आहे ते समजा इतर देशातून आयात करत होतो. परंतु जर टोमॅटो कॅचअप आपण याच टोमॅटोवर प्रोसेस करून भारतातच निर्माण केले तर आपल्याला ते आयात करावे लागतील का? तर ऑब्वियस लागणार नाहीत. त्याचबरोबर आपण ते उलट निर्यात करू शकतो अनेक देशांना आणि त्याच्यातून उत्पादन करू शकतो. त्याच्यामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या घडल्या. एक तर आपला आयातीवरचा खर्च होता, दुसऱ्या देशातून प्रोडक्ट घेण्याचा खर्च होता, तो खर्च बंद झाला, बरोबर आहे. त्याचबरोबर आपला निर्यात वाढली, कारण जे आपण मागवत होतो ते आपण दुसऱ्याला एक्सपोर्ट करतोय आपण, म्हणजेच एक्सपोर्ट वाढली, निर्यात वाढली आणि त्यामुळं नफा आपला वाढला आणि त्याच्यातून आपल्या अर्थव्यवस्थेची वृद्धी होताना आपल्याला पाहाव्यास मिळणार आहे, पाहाव्यास मिळते. Traditionally, basmati rice is one of the top export commodities. However, now there is a unusual spike in the export of a non-basmati rice. आत्तापर्यंत पारंपरिक जर विचार केला तर बासमती राईस इंडियातला खूप, बासमती भात जो आहे, बासमती तांदूळ जो आहे, बासमती राईस जो आहे तो इंडियातला खूप फेमस आहे आणि तोच आपण आतापर्यंत जास्त प्रमाणात इतर देशांना एक्सपोर्ट करत होतो. परंतु आता ती परिस्थिती बदलताना दिसते. बासमती तर आता आपण एक्सपोर्ट करतोयच, त्याबरोबर नॉन बासमती इतर प्रकारचे जे तांदूळ आहेत ते सुद्धा आपण व्हरायटी इतर प्रदेश सुद्धा एक्सपोर्ट करताना पाहाव्यास मिळते. आणि त्याच्यामुळं मग त्याच्यामध्ये कुठंतरी जी परंपरा होती त्याच्यामध्ये बदल झालेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. आणि हा बदल का झाला आहे तर प्रोसेसिंग इंडस्ट्रीमुळं, वेगवेगळ्या आपल्या त्याच्या ॲग्रिकल्चर सेक्टरमधल्या प्रगतीमुळं समजते तुम्हाला. पुढं सांगितलं आहे आणखी एक एक्झाम्पल इंडियन बफेलो मीटचं दिलं आहे. इंडियन बफेलो जे आपण मांस म्हणू शकतो त्याचं एक्झाम्पल दिलं आहे. त्या मांसलासुद्धा, इंडियन बफेलोच्या मांसलासुद्धा इंटरनॅशनल मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात डिमांड आहे आणि ते डिमांड विशेष करून व्हिएतनाम असेल, हाँगकाँग असेल, इंडोनेशिया असेल या कंट्रीमध्ये महत्त्वाचे करून ती डिमांड असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते आणि त्या ठिकाणी आपण ते चांगल्या पद्धतीनं निर्यात करत असताना सुद्धा पाहाव्यास मिळते. आणि त्याच्यामध्ये आणखी प्रोसिजर काय करून, प्रोसेस करून जर आपण निर्यात केलं तर त्याच्यामध्ये आणखी जास्त आपण प्रॉफिट कमवू शकतो असं सुद्धा या आर्टिकलमध्ये सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. पुढे त्यांनी काय सांगितलं आहे, तर पोल्ट्री शिप्स असेल, गोट मीट्स असेल, कॅश्यू केटनल्स असेल, ग्राउंडनट्स असेल, गम्स असेल, कोकोवा असेल, गम, कोकोवा अशा प्रकारचे जे आपण निर्यात आतापर्यंत करत होतो त्याच्यामध्ये कुठंतरी कमतरता झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते. असं सुद्धा याच्यामध्ये एक वेगळा अँगल सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. समजते. मग आता याच्यामध्ये यांनी काय सांगितले, जर आपल्याला आणखी एक्सपोर्ट वाढवायचा असेल, आपल्या तर ॲग्रिकल्चरलमध्ये, आपल्या ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये एवढी ताकद आहे की आपण ते प्रोडक्ट इतरांना निर्यात करू शकतो. या आतापर्यंतचा इतिहास आहे. ॲग्रिकल्चरल सेक्टर असं एक सेक्टर आहे की ज्याच्यामध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणात निर्यात करतो आपला देश आणि त्याच्यामध्ये खूप रेव्हेन्यू जनरेट आपल्याला होतो, प्रॉफिट जनरेट होतो. परंतु त्याच ॲग्रिकल्चरल फूडवरती आपण जर प्रोसेस करून ते एक्सपोर्ट करायला लागलो, विकायला लागलो तर आणखी प्रॉफिट जनरेट होऊ शकतो. त्याचबरोबर अनेक ॲग्रिकल्चरल प्रोसेस्ड फूड्स जे आहेत ते आपण इतरांकडून आयात करतो, ते आयात न करता ते इंडियामध्येच क्रिएट होतील आणि आपल्या उपयोगाला होतील. यामुळे आपण इंडिपेंडंट होईल, स्वावलंबी होईल. त्याचबरोबर इतर देशांना एक्सपोर्ट केल्यामुळे आपली अर्थव्यवस्थासुद्धा मोठ्या प्रमाणात स्ट्रॉंग होण्यासाठी मदत होईल असं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणजे एकंदरीत या आर्टिकलमध्ये यांना सांगायचं आहे की फूड प्रोसेसिंग सेक्टर जे आहे आपलं त्याच्यावरती आपल्याला फोकस करणं गरजेचं आहे. त्यामुळं आपल्या अर्थव्यवस्था एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचू शकते असं या आर्टिकलमध्ये
सुचवण्याचा प्रयत्न लेखकांना केलेला आपल्याला पाहाव्यास मिळतोय. बाकी या आर्टिकलमध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही आहे. याचा जो कोर गाभा होता तो मी तुम्हाला विशेष करून समजावून सांगण्याचा याच्यामध्ये प्रयत्न केला आहे. पुढचं महत्त्वाचं आर्टिकल कोणतं आहे ते बघूयात आता. पुढचं महत्त्वाचं आर्टिकल जे आहे ते विशेष करून आता जो नवीन ऑस्ट्रेलिया, UK आणि US ग्रुप बनलेला आहे, त्याला ऑक्कस म्हणतो आपण, त्या ग्रुपवरती आधारित हे आर्टिकल असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि तो ग्रुप जो बनवला आहे तो विशेष करून इंडो पॅसिफिक रिजनला केंद्रीभूत धरून बनवलेला आहे. आणि त्याचबरोबर साऊथ चायना सीवरती कशा पद्धतीनं आपण चांगल्या पद्धतीने तिथे शांतता प्रस्थापित करू शकतो, हा सुद्धा पर्पज या ग्रुपचा असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. मग हे आर्टिकल समजून घेण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा काय माहिती पाहिजे, तर इंडो पॅसिफिक रिजन नेमका काय आहे तो माहिती पाहिजे. अगोदर पण मी तुम्हाला सांगितलंय, तो दाखवलाय मॅपच्या माध्यमातून. आणि दुसरी गोष्ट आपल्याला साऊथ चायना सीचा रिजन आपल्याला माहिती पाहिजे, तो रिजन नेमका कोणता आहे. हे दोन रिजन अगोदर आपण बघूया आणि नंतर मी तुम्हाला ते आर्टिकल व्यवस्थितरित्या आपल्या सोप्या भाषेमध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. इथं आपण विकिपीडियावरती जी इमेज दिली त्याच्या आधारे बघू शकतो. इंडो पॅसिफिकचा रिजन हा डार्क ब्लूमध्ये जो एरिया दिलेला आहे ना, तो टोटल मानला जातो इंडो पॅसिफिकचा रिजन. आणि याच रिजनवरती शांतता असेल, सिक्युरिटी असेल, याच रिजनमध्ये डेव्हलप करण्याच्या उद्देशातून जो आहे तो अक्कूस ग्रुप बनवलेला पाहाव्यास मिळते. त्याचे मेंबर कोण कोण मी तुम्हाला सांगितले होते, तर त्याच्यामध्ये UK आहे, इथं UK कंट्री आहे. त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया आहे, इथं ऑस्ट्रेलिया कंट्री पाहाव्यास मिळते. आणि त्याच्यामध्ये USA आहे, इथं आपल्याला USA कंट्री पाहाव्यास मिळते. समजते. या तिघांनी मिळून या इंडो पॅसिफिक रिजनसाठी ग्रुप बनवलेला आत्ताच USAचे प्रेसिडेंट जो बायडन यांनी डिक्लेरेशन त्याचं केलं होतं. आणि तो ग्रुप तिघांचा मिळून कोणता आहे, तर ऑक्कस हा ग्रुप असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतोय. समजते तुम्हाला. मग हा रिजन तुम्हाला खरं तर माहिती असणं गरजेचं होतं, त्याच्यामुळे मी तुम्हाला हा रिजन व्यवस्थितरित्या दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि हा रिजन लक्षात ठेवण्याचं सोपी पद्धत काय आहे, तर इंडियन ओशन आणि पॅसिफिक ओशन मिळून जो एरिया बनलेला आहे ना, त्याला इंडो पॅसिफिक रिजन असं म्हणतात, एरिया असं म्हणतात. इंडियन ओशनचं इंडो आणि पॅसिफिक ओशनचं पॅसिफिक असं मिळून त्याला इंडो पॅसिफिक नाव दिलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. समजते. आता साऊथ चायना सीचा एरिया बघूया आपण कशा पद्धतीचा आहे, तो गुगल मॅपच्या माध्यमातून बघूयात आपण. इथं आपल्याला साऊथ चायना सीचा एरिया इथं आपल्याला पाहाव्यास मिळतो. हा जो एरिया आहे, हा टोटल जो एरिया आहे तो साऊथ चायना सीचा एरिया असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. मग या एरियावरती शेजारील कंट्री, त्याच्यामध्ये व्हिएतनाम असेल, त्यानंतर इकडे मलेशिया आहे, इकडे सिंगापूर आहे, त्यानंतर इकडे इंडोनेशिया आहे, इकडे फिलिपाईन्स आहे, इकडे तैवान आहे. या शेजारील ज्या कंट्री आहे, चायनासुद्धा इथं पाहाव्यास मिळतं. या शेजारील कंट्रींचा जो एरिया आहे त्या सर्व कंट्रींचा थोडा थोडा अधिकार या साऊथ चायना सीमध्ये असलेला पाहाव्यास मिळतो आपल्याला, मॅप जर आपण व्यवस्थितरित्या बघितला तर. परंतु चायना जो आहे तो वारंवार या साऊथ चायना सीमध्ये स्वतःचा क्लेम करण्याचा प्रयत्न करत असतं की टोटल साऊथ चायना सी जो आहे तो आमच्या मालकीचा आहे. आणि तिथून जो होणारा व्यापार असेल, तिथं जे ऑइल सापडतं, तिथं जे गॅस सापडतं, त्या सर्वांवरती चायनाचा म्हणजे आमचा अधिकार आहे असं चायना वारंवार क्लेम करत असतं. आणि इंटरनॅशनल कोर्टमध्ये सुद्धा ही केस गेली होती. इंटरनॅशनल कोर्टाने सुद्धा चायनाला सुनावलं होतं की तुमचा एरिया तो असू शकत नाही, जो तुमची बाउंड्री लाईन किनारपट्टी आहे तिथला थोडासा एरिया तुमचा असू शकतो, परंतु टोटल जो साऊथ चायनाचा सीचा एरिया आहे तो तुमचा असणार नाही असं त्याच्यामध्ये सांगितलं होतं. पण चायना त्या डिसिजनला मानत नाही. चायना 1947 पासून मानत आला आहे की हा साऊथ चायना सीचा एरिया जो आहे तो टोटल चायनाचा मालकीचा आहे. परंतु त्याच्यावरती जर चायनाचं वर्चस्व प्रस्थापित झालं तर सर्व कंट्रींना त्याचा आपण म्हणू शकतो की नुकसान त्याचं भोगावं लागू शकतं. कारण बऱ्याच कंट्रींचा व्यापार जो आहे तो साऊथ चायना सीमधून चालतो. आणि जर चायनाचं इथं वर्चस्व प्रस्थापित झालं तर चायना इथं वेगवेगळ्या प्रकारे टॅक्स इथून जो व्यापार होतो त्यांच्यावरती लादण्याचा प्रयत्न करणार, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त रिव्हेन्यू जनरेट करण्याचा त्याच्यामधून प्रयत्न करणार. त्याचबरोबर इथं जे ऑइल मोठ्या प्रमाणात सापडतं त्याच्यावरती स्वतःचा अधिकार प्रस्थापित करणार. त्याचबरोबर इथं गॅस मोठ्या प्रमाणात सापडतो, त्या गॅसवरती मोठ्या प्रमाणात चायना स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणार. आणि त्याच्यामधून कशा पद्धतीने आपल्याला जास्तीत जास्त रिव्हेन्यू जनरेट करता येईल याचा विचार चायना कायम करत असताना आपल्याला भविष्यात पाहाव्यास मिळेल. आणि त्यामुळे काय होईल तर व्हिएतनाम कंट्री असेल, इकडे फिलिपाईन्स असेल, इकडं तैवान आहे, इकडं सिंगापूर, मलेशिया, इंडोनेशिया, या कंट्रींवरती कुठंतरी चायना वारंवार अन्याय करायचा प्रयत्न त्यानंतर करणार. आत्तासुद्धा ते करतच आहे बऱ्याच प्रमाणात.
एकतर यांनी क्रिएटच केले, बेटच क्रिएट केले तर स्वतः, त्यामुळं कशा पद्धतीनं जबरदस्तीने तो वर्चस्व प्रस्थापित करण्याचा आहे ना प्रयत्न करतोय असं आपल्याला पाहाव्यास मिळते. त्यामुळं या कारणांमुळे साऊथ चायना सी जो आहे तो वारंवार न्यूजमध्ये असतो आणि आतासुद्धा आकुस जो ग्रुप आहे त्याचासुद्धा संबंध साऊथ चायना सीचे जोडलेला आपल्याला पाहाव्यास मिळतोय. समजते तुम्हाला? आता आपण आर्टिकल मी तुम्हाला थोडक्यात समजावून सांगतो. थोड्या वेळापूर्वीच मी सांगितलं होतं की जो बायडन यांनी युनायटेड नेशन्समध्ये बोलत असताना काय वक्तव्य केलं होतं तर आम्हाला शीतयुद्ध वगैरे काही करायचं नाही, परंतु त्यांची जी पॉलिसी आहे युएसएची तुम्हाला आत्ताच सांगितले की चायनाच्या कायम विरोधात असतं. व्यापारिक दृष्टीतून, वाणिज्यिक दृष्टीतून त्यांची स्पर्धा कायम चालू असते, शाब्दिक युद्ध कायम त्यांचं चालू असते. म्हणजेच काय चालू असतं तर त्यांचं शीतयुद्ध कायम चालू असलेलं पाहाव्यास मिळतं. आणि आता मग आकुस हा ग्रुप जो बनलेला आहे तो विशेष करून एकमेकांच्या बाबतीत सिक्युरिटी, विशेष करून इंडो पॅसिफिक रिजनमध्ये सिक्युरिटी कशा पद्धतीने आपण डेव्हलप करू शकतो याच्यावरती फोकस करताना आपल्याला पाहाव्यास मिळते. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया जो आहे त्याला न्यूक्लिअर वेपन कशा पद्धतीनं पुरवू शकतो आपण, वेगवेगळ्या डेव्हलप्ड सबमरीन म्हणजे पाणबुड्या कशा पद्धतीनं पुरवू शकतो आपण याच्यावर सुद्धा लक्ष देताना आपल्याला पाहाव्यास मिळेल. कारण का तर आकुसचा मेंबर ऑस्ट्रेलिया सुद्धा आहे. त्यामुळे युनायटेड किंगडम आणि USA ऑस्ट्रेलियाला युद्धाच्या बाबतीत खूप चांगल्या पद्धतीनं वेल इक्विप्ड करण्याचा प्रयत्न करताना आपल्याला भविष्यात पाहाव्यास मिळेल. आणि त्यामुळं काय एक प्रकार होईल की इंडो पॅसिफिक रिजनमध्ये कोणत्याही एका कंट्रीचं किंवा कोणत्याही एका महाशक्तीचं वर्चस्व प्रस्थापित होणार नाही. या ग्रुपमुळं ती सुद्धा शक्यता आपल्याला म्हणजे ते सुद्धा दृश्य आपल्याला भविष्यात पाहाव्यास मिळेल. मग काही ठिकाणी क्वाडचा सब ग्रुप आहे असं सुद्धा या आकुसला मानलं जाते, परंतु तसं नाही आहे. क्वाडचं जर मेंबर बघितलं आपण तर USA, जपान, ऑस्ट्रेलिया आणि इंडिया आहे. बरोबर आहे, त्याच्यामध्ये युनायटेड किंगडम नाही आहे. परंतु ऑक्युसमध्ये ऑस्ट्रेलिया आहे, USA आणि युनायटेड किंगडम आहे. दोन मेंबर जे याचे आहेत USA आणि ऑस्ट्रेलिया हे क्वाडचेच मेंबर आहेत. परंतु जरी दोन क्वाडचे मेंबर असले तरी क्वाडची आयडिओलॉजी पर्पज वेगळा आहे आणि आकुसचा पर्पज वेगळा आहे. ते वेगवेगळ्या ग्राउंडवरती कार्य करताना आपल्याला भविष्यात पाहाव्यास मिळतील. असा सुद्धा डिफरन्स या आर्टिकलमध्ये सांगितलं आपल्याला पाहाव्यास मिळते. त्याचबरोबर आकुसच्या याच्यामध्ये USA विशेष करून अमेरिका त्याच्यामध्ये विशेष करून लिडरशिप करताना आपल्याला पाहाव्यास मिळतं. मग आता यांचा एक पडगा जो आहे, यांचा एक दबदबा जो आहे तो साऊथ चायना सीच्या मुद्द्यावरून सुद्धा डेव्हलप होताना आपल्याला भविष्यात पाहाव्यास मिळेल. त्यामुळं चायना जो वारंवार साऊथ चायना सीमध्ये कारवाई करण्याचा प्रयत्न करतं, इल्लिगल बेकायदेशीर हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करतं, स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतं, त्याच्यावरती सुद्धा निर्बंध लादण्याचं, त्याच्यावरची सुद्धा एक वचक ठेवण्याचं कार्य हा ग्रुप करताना पाहाव्यास मिळेल असं सुद्धा लेखकानं या आर्टिकलमध्ये सांगितलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. समजते तुम्हाला? त्याच्यासाठी आकुस या ग्रुपचं महत्त्व असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. म्हणूनच इथे हेडलाईनमध्येच दिले चायना इकॉनॉमिक अँड मिलिटरी कॅपॅसिटीज म्हणजे चायनाचा इथं उल्लेख आलेला आपल्याला पाहाव्यासच मिळतो. त्यामुळं विशेष म्हणजे आकुस म्हटलं की चायनाचा उल्लेख त्याच्यामध्ये येणार, साऊथ चायना सीचा इश्यू त्याच्यामध्ये येणार, इंडो पॅसिफिकचा रिजन तर येणारच येणार, कारण इंडो पॅसिफिक रिजनला केंद्रीभूत मानूनच आकुस या ग्रुपची स्थापना झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते. समजते? म्हणून आकुस कधी पण येईल त्यावेळेस एवढी इन्फॉर्मेशन तुम्हाला असायला पाहिजे, जी की मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत आता समजावण्याचा प्रयत्न केला. समजतं तुम्हाला? एवढंच आजच्या द हिंदूच्या न्यूजपेपरमध्ये एडिटोरियल महत्त्वाची होती आणि जेवढ्या मी न्यूज सांगितल्या तेवढ्याच महत्त्वाच्या होत्या. म्हणजेच या नोटवरती मी आजचा द हिंदू समाप्त करतोय. आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आजचा द हिंदू समजावून सांगू शकलो असेल आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि आपला टेलिग्रामचा चॅनल पण आहे, टेलिग्रामचा ग्रुप आहे, तो पण जॉईन करा, जेणेकरून इतर अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना प्लीज हे शेअर करा, जेणेकरून सर्व मराठी विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊ शकेल. सो थँक्स फॉर वॉचिंग. या नोटवरती मी तुमची रजा घेतो. भेटूया आपण उद्याच्या द हिंदूच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, जय हिंद.